त्याला साथ देखील फार चांगली दिली होती आपण पाहतोय. आणि तिथून मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहिले गेल्या 68 धावा बनल्या आणि 69 धावेचा एक चांगला टार्गेट सेट झाला आपण पाहिल्या गेल्या. आणि त्यानंतर मात्र थोडंसं का होईना शांत संयमी सुरुवात बेडीसगाव टीमच्या माध्यमातून. इथून जर काय धावांचा पाठलाग करायचा असेल प्रति षटकामध्ये आक्रमण हे करणं देखील फार गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने पॉवर सर्कलचं षटक आणि या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग जर का दाखवल्या तर निश्चित स्वरूपात या धाबा देखील बनल्या जातील. अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. या मात्र पावला गेल गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद संघाचा प्रमुख अस्त्र अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत असताना मात्र समोर फलंदाज तुषार इथून मात्र 2 धावेने डावाची सुरुवात केली आहे. मात्र पावला गेल पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनची सफर अपील जरूर झाली आहे. मात्र इथून पंचांचा विचार केला गेला फिंगर ऑफ आणि इथून विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा बेडीसगाव टीमला आपण पाहतोय अवघ्या 2 अंकावरती. फक्त मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करणं हे फार महत्वाचं राहील. ज्या अनुषंगाने संघ अडचणीत सापडला आपण पाहतोय. ज्या रीतीने सुरुवातीचे 2 फलंदाज स्वस्तात बस झालेत आणि इथून मात्र डाव सावरणं देखील फार गरजेचं राहील. स्वतःवरती जबाबदारी घेऊन जबाबदारीने खेळ करणं फार अपेक्षित असेल आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी इथून मात्र विकेटचं पतन. आल्या पावली माघारी बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. अर्थातच या षटकातील आपण जर का विचार केला गेला 3 फलंदाज बाद केलेत आणि फार चांगली कमबॅकिंग विकेट टेकिंग गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून 2 अंकावरती. तिसरा धक्का लागेल आपण पाहतोय. सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना बेडीसगाव या टीमला पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. ज्या अनुषंगाने सुरुवात खराब झाली आणि तिथून मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. मंगेश हा फलंदाज डगआउटच्या रस्त्याने स्वतःवरती निराश असेल कारण ज्या अनुषंगाने आज अपेक्षा होत्या मात्र त्यावरती पाणी फिरलं आपण पाहतोय. अक्षरशः प्रमोदने केलेली कमालीची गोलंदाजी पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल संघर्ष करणं फार गरजेचं राहील. सामना गमावला तरी हरकत नाही मात्र समोरच्या टीमच्या अगेन्स्ट फाईट देणं देखील फार गरजेचं राहील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश फार वर्षाचा टेनिस क्रिकेटमध्ये असलेला अनुभव आज मात्र सिद्ध करावा लागेल. पुन्हा एकदा अप्परकटचा सुंदर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि इथून मात्र अप्रतिम जल टिपला जातोय आणि इथून पाहावं लागेल विकेटचं पतन. अर्थातच विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये संपादित केली जाते. सलग 3 चेंडूवरती 3 सफलता फार चांगली पॉवर सर्कल मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना प्रमोदला आपण पाहतोय 2 अंकावरती 4 धक्के लागलेत आपण पाहतोय बेडीसगाव टीमला.